काय बोलते प्रियंका? थंडी तेव्हा प्रियंकाची हालत बघा. अर्धा तासात दोन्ही तिकडे गेली. खूप मजा येते कावा प्यायला आणि कसं स्पेशल कावा आहे हा. मुलाने चांगल्याच पद्धतीने बनवून दिले. पण एवढं आहे की इकडे ना सर्दी खोकला असं आपल्याला पटकन नाही होत ना. एवढी थंडी लागली. जेवढी थंडीमध्ये ना इथे फक्त जाणवतं असं अंगाला थंडी खूप लागते. नाकाला खाणं पिणं खूप टेस्टी आहे. सिंपल मॅगी खाल्ली तरी असं वाटते बापरे काहीतरी बिर्याणी खायचा फील येतो. फक्त घरं बघा किती मोठी मोठी आहेत. आणि बघा 42,000 रुपयाची शॉल आहे. बघून घेतल्या हातामध्ये, कधी बघायला भेटेल की नाही, पण मस्त वर्क केलं. शौकत भट यांनी आम्हाला एवढं चांगलं ट्रीट केलं की आमच्या इकडे तिकडे फालतू खर्च होऊ नये म्हणून आम्हाला त्यांनी शॉपिंगसाठी ब्लूबेरी, ब्लॅकबेरी, चेरी हे आम्ही सगळे ट्राय केले. इतके सुंदर आहेत. पण आम्ही हाय लाल चौक जिथे 370 लागू झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा झेंडा फैरवले. हा सेकंड डे आपला. मधून आम्हाला आता हाऊस बोट दिसलाय. या आहेत हाऊस बोट. लेक आलेला आहे. लेक पोचले ना दोन्ही. ही बघा आजची आमची शिकारा. काय और आजचे राईड आपल्याला करून देणार चाचा चिराग. ध्वनी आली आमची ध्वनी. ओके चाचा बोल रहे हो? बॉम्बे के लोग ना. दमादम. चला दोन्ही बोल. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. ही झाली आमची राईड स्टार्ट. आणि इकडे आहे आमची ध्वनी. ध्वनी कसं वाटते? हा 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 हा. अरे आपको देखने वाले बहुत लोग हैं. आपका नाम भी बोल के रखना है. इधर आएंगे तो तुमको ढूंढेंगे अभी. हाँ सब ए चिराग इथे काय फोटो काढायचे आहेत? तिघांची शिकार एकत्र आलाय. प्रियंकासाठी आता एक फोटोशूट चालू होणार आहे. काश्मीर की कली, काश्मीरची कली. मम्मा बघ काय म्हणणार आहे. काश्मीरची कली. मम्मा काय करते का? मम्मा चेंज करते कपडे. अरे मेरे बीवी को लेके भाग गया. अरे ए मेरी बीवी. गया था. प्रियंकाची शॉपिंग चालू आहे. फोटोशूट झालं इथे झालं. फोटो आणि ध्वनीला भूक लागली. ध्वनी भूक लागली काय पाहिजे? इथे आल्यानंतर
पैसे हातामध्ये ठेवणं फार गरजेचं आहे आणि खूप पैसे ठेवणं फार गरजेचं आहे, कारण की इकडे सगळ्या गोष्टी खूप एक्सपेन्सिव्ह असतात. आता आम्ही लोक आलो काहीतरी मार्केटला खाण्यासाठी, दोन्हीला भूक लागलेली. इथे मॅगी आहे, सूप आहे, सर्व काही गोष्टी आहेत. आम्ही लोक घेतात आहे. नजारा एकदम सुंदर आहे. एक 1.5-2 तासाची सवारी असते. खूप छान असं फ्रूटवाला पण आलाय. आम्ही मॅगी मागवली, सूप मागवलं, चिकन मागवलंय. काय बोलते प्रियंका, थंडी? तेव्हा प्रियंकाची हालत बघा. अर्ध्या तासात दोन्ही तिकडे गेली आणि जबरदस्त आता थंडी भरपूर जास्त वाटायला लागले. फुल फॉग आहे. चच्चाने आपला गेम मजबूत केलाय. आमचं खाऊन पिऊन झालं आणि आपण आता पोचला. कहाँ पे पोचे अभी आपण? जब जब फुल किले बुमरोच्या आम्ही लोकेशनवर पोहोचलेत आणि आता शूटिंग चालू होणार आहे आणि डान्स चालू होतोय. प्रियंका जबरदस्त थंडी आहे. गुलफाम लेकला पोहोचल्यात आम्ही लोक. इकडे पिक्चरचे शूट्स वगैरे होतात. सगळ्या बोट्स आहेत, हाऊस बोट्स आहेत मोठ्या मोठ्या. ए चिराग, हवा कावा पियाचा कावा. आता आम्ही मार्केटला चालत. मार्केटचा रूट आहे छान असा. इथून मागे पुढे बोट चालणार आहे सगळ्यांच्या एकाच्या मागे एक. हाऊसबोट आहे. भैया थोड़ा बाजू में लगा दो. ये इधर हे चालता फिरता मार्केट आहे. इथे चालता फिरतात आपण गाडी थांबवायची आणि आपापले शॉपिंग करत राहायचं. असं एक छानसं मार्केट आहे. पण यांची मोनोपॉली चालते. आपापल्या ओळखीच्या दुकानावाल्याकडून येतात. पण मस्त आहे, छान असं नवीन एक्सपिरियन्स करत. मला तर खूप आवडलं की चांगलं शिकारामध्ये बसा, व्यवस्थित जा. फक्त थोडेसे पैशाचं लक्ष ठेवावं लागतं. पैसे भरपूर लागतात आणि आपल्या पद्धतीने मार्गेनिंग करा. जेवढं कमीत होईल तेवढं. नाही घेतल्यानंतर भडकतात. आता आम्ही लोक या बोटमधून, आपली बोटमधून ध्वनी तर झोपून गेली बोटीमध्ये. मी इथे उतरलोय इथे शॉपिंग करायला. आम्ही लोक याच्यातून उतरून इथे शॉपिंग करायला चालले. शॉपिंग बोट यहाँ पे आपको अच्छा लगेगा, कोई चीज ले लो यहाँ पे. हमारा काम है दिखाना में. ये कोऑपरेटिव सोसाइटी का है. अगर आपको जमा कोई चीज ले लो 640. कैसा आएगा? 600 डिस्काउंट के बाद 480 का है. इथे छान छान असं ते शॉल दाखवायला लावलेत. प्रियंका काय घेते? एम्ब्रॉयडरी में कैसा आएगा? 1000 डिस्काउंट के बाद 800 के रहेंगे. आता आमची शॉपिंग झालंय. प्रियंका कितीची शॉपिंग केली? 850. दादाने घेतली 3,500 आणि बाकी दादाने सगळ्यांनी आम्ही लोकांनी 10,000चे जॅकेट्स घेतलेत लेदर वगैरेचे. ते आता संध्याकाळी आमच्या हॉटेलला येणार आहेत. इथे आमचा 1-1.5 तास फक्त ह्याच्यातच गेला शॉपिंग मध्ये. आता आम्ही लोक निघतोय इकडून. आता आम्ही लोक निघाल्यात शॉपिंगच्या बाहेर आणि कावा पीना है. कावा स्पेशल क्या है इधर का? या आहे इकडचा कावा. आम्ही जो पिणार होते कसा बनतो ते पण तुम्हाला दाखवतो. नाही नाही नाही, हा इकडे स्पेशल असतो कावा. पिला नाही इकडची काहीच मजा नाही. त्यामध्ये बघा कोळसा असतो. खूप मजा येते कावा प्यायला आणि इकडचा स्पेशल कावा आहे हा. मुलाने चांगल्याच पद्धतीने बनवून दिलेला आहे. पण तिथे चिरागला आपण सांगायचं नाही आपण कावा पिलाय. ओके,
तिघ जण आपण येतात. त्याच्या तो बिचारा आपल्याला कावा बांधणार होता. हॉट चॉकलेट ते तर आहे, पण काश्मीरी ड्रायफ्रुट्स नट्सचे सगळे मार्केट्स आहेत. आता आम्ही लोक ड्रायफ्रूटच्या मार्केटच्या इथून जातोय. अच्छा, मतलब इधर के लोग जो यहाँ पे पानी के पास में रहते वो खुद का यही चलाते, शिकारा लेके चलते. इथे विदाऊट छतवाले, आता आम्ही जे ते टुरिस्ट वाले आहेत. आणि जे इकडे आजूबाजूला जी घरं दिसतात ना, त्या घरामध्ये जी लोक राहतात ती लोक स्वतःची शिकारा घेऊन राहतात. आणि पाण्यातूनच त्या लोकांचा सगळ्यांचा हा लोक आहेत फ्लोटन गार्डन कडे. घरं बघा किती मोठी मोठी आहेत. पाण्यामध्येच राहतात ते नेहमी, फ्लो नाही करत. काय सांगायचं, कसं वाटलं आजचं राईड? मस्त वाटलं. सकाळी खूप म्हणजे भयंकर थंडी होती. सगळं फॉग होते, काही दिसत नव्हतं. एकदम सकाळी नाही, तेव्हा 12 वाजलेले होते. म्हणजे तेच 12 वाजता. आणि त्याच्यानंतर आम्ही इकडे लोकल मार्केटला, म्हणजे इथल्या बोटी मधल्या मार्केटमध्ये फिरलो. छान आहे, मस्त आहे. कपड्यांची क्वालिटी पण खूप चांगली आहे. आणि खूप खाल्लं आम्ही. भरपूर भूक खूप लागते इथे, कारण की खूप जास्त थंडी असल्यामुळे पटापट भूक लागते. कंटिन्यू चहा प्यावंसं वाटतो, काहीतरी गरम खावंसं वाटतं. पण एवढं आहे की इकडे ना सर्दी खोकला असं आपल्याला पटकन नाही होत. एवढी थंडी लागून, एवढी थंडीमध्ये ना इथे फक्त जाणवतं असं अंगाला थंडी खूप लागते, नाकाला वगैरे थोडंसं घसा खराब हे. म्हणजे आपल्या इकडे आपल्या वेदरमध्ये ना लगेच घसा खवखवतो, नाकाला सर्दी, कानाला खाज येते. इकडे नाही येत असं. म्हणजे इथे थंडी म्हणजे थंडीच लागते फक्त. छान वाटतं. शिकारामध्ये फिरायचं असेल तर पैसे हा, पैसे तर इथे पैसे म्हणजे तुम्हाला फिरायचं असेल तर पैसे भरपूर ठेवावे लागतील सोबत, कारण की सगळ्या गोष्टी महाग असतात. इथे निगोशिएट खूप करावं लागतं. असं नाहीये की जे एक रेट सांगितलं त्याच्यातच होईल असं नाही. आपण जेवढं जास्त बार्गेनिंग करू तेवढं ते लोक करतात कमी. दुसरी गोष्ट, आपण थोडंसं म्हणजे बार्गेनिंग केलीच पाहिजे. त्यांचं पण बिचाऱ्यांचं इथे सगळं टुरिस्टवरच चालतं, त्या हिशोबाने आपण बार्गेनिंग करायची, अगदीच नाही. बाकी सगळं छान आहे. आणि हा इथला जेवणाचा टेस्ट, जेवण, मसाले, सगळ्या गोष्टी टेस्टी. जेवण, चहा टेस्टी, सगळं टेस्टी मिळतं इथे. खाणंपिणं खूप टेस्टी आहे. सिंपल मॅगी खाल्ली तरी असं वाटते बापरे काहीतरी बिर्याणी खायचा फील येतो. फक्त थोडी महाग आहे, सगळ्या गोष्टी महाग. आता त्यांच्या हिशोबाने ते महागच आहे. आपण मुंबईवाल्या लोकांना असं वाटतं ते. ध्वनी थोडीशी झोपून उठली म्हणून रडू झाली. तिला पेन्सिल पाहिजे, आता काय करायचं. इकडे पाण्यात कुठून पेन्सिल आणून द्यायची ध्वनीला. त्याबद्दल बोलायचं राहिलं तर प्रियंकाने सगळं तुम्हाला एक्सप्लेन केलेलंच आहे. खूप मजा आली, खूप छान झालं. आजचा दिवस कम्प्लीट झालेला आहे. आज फक्त एकच खराब झालं की काल आम्हाला जे हॉटेल भेटलेलं त्याच्यात मजा नाही आली. पण म्हणून आम्ही आज हॉटेल चेंज केलं. तर कोणतं हॉटेल भेटते हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळणारच आहे की कोणत्या हॉटेल आम्ही जातात आहे, दुसरं कोणतं हॉटेल आम्ही लोक घेतात आहेत. आणि ध्वनीला पेन्सिल पाहिजे होती म्हणून कधीपासून रडत होती. ध्वनीचं बघायला गेलं तर आता तिला पेन्सिल पोट बोलून घेतली ती, आणि ही पेन्सिल तिला घ्यायची होती. दाखव ध्वनी पेन्सिल तुझी. खुश का? खुश ध्वनी, खुश का? खुश. हा, मास्क काढ बरं. आमचा फोटोवाला याने सगळे फोटोज काढले. काय बघितलं तू? किती काढले? बघितलं. ओके ना, पैसे करतो. काय पाहिजे बेटा तुला? कितना टोटल? 5 चपाती प्यायला जावं पडतं. हॉटस्पॉट. हा, ऑनलाईन हॉटस्पॉट.
आता आम्ही लोक आल्यात लोकल मार्केटमध्ये. एक मॉल आहे जो अंडरग्राऊंड आहे, त्याच्यामध्ये आलं. तिथे शॉल्स वगैरे आणि सर्व गोष्टी ज्या घरगुती आता कोणाला गिफ्ट करायचं असेल तिकडे घेतलं. दोन्हीने बघ, दोन्ही वॉटरमेलन मस्त ना. आम्ही लोक आता शॉपिंग करतो लोकल मार्केटमध्ये. इथून शॉपिंग करून मग आता डायरेक्ट हॉटेलमध्ये. आता आम्ही लोकांनी शॉल घेतल्या. सगळ्यांनी टोटल शॉल किती घेतलाय का? 20, 30, 50 घेतल्या. 50 शॉल या लोकांनी घेतल्या वाटायला सगळ्यांनी मिळून. आणि आता एक शॉल आम्ही लोकांनी बघितली जी यांना आवडलेली, पण त्या शॉलची प्राइस जेव्हा बघितली विचारली तर शॉल का प्राइस कितना 42,000 ना. हे बघा 42,000 रुपयाची ही शॉल आहे. बघून घेतली हातामध्ये, कधी बघायला भेटेल की नाही, पण मस्त वर्क केला. पश्मिना 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 वर्क भारी आहे. एक नंबर सुंदर. ह्याचा सिंगल फक्त कपडा असतो ना तो 14,000 रुपयाला भेटतो. येलो. आता आम्ही लोक आला ड्रायफ्रूट घ्यायला. आपल्या काश्मीरमध्ये सगळ्यात बेस्ट म्हणजे आम्हाला जो भेटलाय, आपले नवीन मित्र आहेत जे चिरागचे खास मित्र आहेत. आपलं नाम शौकत भट यांनी आम्हाला एवढं चांगलं ट्रीट केलं की आमच्या इकडे फालतू खर्च होऊ नये म्हणून आम्हाला त्यांनी शॉपिंगसाठी पण मगाशी नेलेलं. आता हे वरती होते आणि आता त्यांनी मला ड्रायफ्रूट मध्ये घेऊन आलं. आणि ड्रायफ्रूट इतके छान आम्हाला टेस्ट करायला त्यांनी दिलेले. तो चला तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे आहेत आपल्या ड्रायफ्रूटचे ऑनर. आपलं नाम? सॉरी, गोहर बाईने आम्हाला ओरिजिनल आणि सगळ्यात चांगलं. इथे बघा एक छोटंसं शॉप आहे, पण सगळ्या टाईपचे सगळे ड्रायफ्रूट आहेत. आणि आपल्या काश्मीरचे जे फेमस आहे ते त्यांनी या ट्रे मध्ये दिलेलं. मी एक ट्राय करून बघितलं, हे पण ट्राय करून बघितलं, हे पण करून दिलं, हे पण ट्राय करून बघितलं. हे आहेत काश्मीरचे बेरीज आहेत. हे आहेत ब्लूबेरी, नाही हे आहेत ब्लूबेरी ना. हे ब्लॅकबेरी, हे कॅनबेरी, ब्लूबेरी, ब्लॅकबेरी, चेरी. हे आम्ही सगळे ट्राय केले, इतके सुंदर आहेत. पण आम्ही सगळ्यांनी एक किलोचे एक पॅकेट घेतलं आणि अर्धा किलोचे वेगळे पॅकेट घेतले. ह्याचे सगळे पॅकेट्स घेण्यासाठी आम्ही लोकांनी प्रत्येकासाठी घेतले. आणि केसर सुद्धा, आणि केसर इकडचं ओरिजिनल आहे. हे 1 ग्रॅम केसर कितना रुपया? 250 रुपीजला 1 ग्रॅम आहे. आम्ही लोकांनी घेतलंय आणि आता ड्रायफ्रूट घेऊन आम्ही लोक चाललेत. खूप सुंदर. आम्ही त्या लोकांना नाही घेऊन आले कारण की ती लोक रेट्स साठी रडतील बायका, त्यावेळेला आम्ही ड्रायफ्रुट्स घेतात. आणि ते बघा चिरागने मजबूत शॉपिंग केलेली आहे. चिराग भाऊ जिंदाबाद. दादाने खतरनाक शॉपिंग घेतलंय. हे व्हिडिओ बघितल्यानंतर दादाला सगळ्यांनी फोन करा. भरपूर त्याने काय काय घेतलेलं आहे सगळ्यांसाठी. आपका शॉप का नाम बताओ ना. श्रीनगर ड्राई फ्रूट्स. ये आपका किधर है? MA लिंक रोड के पास. तो कधी पण तुम्ही आले तर आपलं चॅनलचं नाव घ्या आणि त्यांना सांगा आमची मैत्री झालेली आहे त्यांच्याजवळ. हाय लाल चौक, जिथे 370 लागू झाल्यानंतर जे नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा झेंडा फैरवलेला ते लाल चौक आहे. इथून आम्ही डायरेक्ट जाणार आहेत घरी, पण इथे आम्ही पहिला येताना थांबले जाणून बुजून की सगळं तुम्हाला पण दिसलं पाहिजे की आपलं 370 जेव्हा काश्मीर आपलं स्वतःचं झालं तेव्हा ही गोष्ट. भारत माता की जय. वंदे. चल.